नमस्कार, नम्रता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक रेसिपी एक बनवणार आहोत जिचं नाव आहे मखमल पुरी। ही विस्मरणात गेलेली असं मी नाही म्हणणार, कारण आजही गावच्या ठिकाणी सणासुदीला ही रेसिपी बनवली जाते। तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला अगोदर पाक बनवून घ्यायचा आहे। एक तारी पाक बनवायचा नाही आहे, फक्त चिकट असं थोडंसं करायचं आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर आणि अर्धेपेक्षाही कमी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे। आपला पाक बघा तयार झालेला आहे। आता हे बाजूला ठेवून आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। त्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे। सॉरी, मी चुकून पाव कप म्हणाली ते। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व ह्याच्यात आपल्याला 4 टेबलस्पून गरम तेल घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम घट्ट पीठ मळायचं नाही आहे, नॉर्मल आपण पुरी करताना जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे। व पीठ मळून झालेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटांसाठी एका साईडला ठेवूया। आणि इथे मी कढई गरम केलेली आहे। ह्याच्यात मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे खिसून। मी मिक्सरमधूनच फिरून घेतलेलं आहे, कारण बारीक हवं आहे आपल्याला। पाणी न घालता फिरून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यात जे मॉइश्चर असेल ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। मी आता गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईतच 2 टेबलस्पून मी खसखस भाजून घेत आहे। ह्याचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे, फक्त असं थोडीशी भाजून घ्यायची आहे खसखस। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। आता पुरी तुम्ही नेहमी आपण जे पुऱ्या करतो पुरी भाजी वगैरे खाताना त्यापेक्षा मोठी पुरी लाटायची आहे। का लाटायची आहे मोठी ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। तुम्हाला दिसणारच आहे आपल्याला का लाटायची आहे मोठी पुरी। पण आपण आणि पातळ करायची आहे, जास्त जाड नाही करायची आपल्याला पुरी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रता's किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं, ह्याच्यात पुरी सोडत आहे। तर स्लो गॅसवर आपल्याला चांगली पुरी तळून घ्यायची आहे। बघा आपली पुरी छान मस्त अशी फुगलेली आहे। याला आता आपण दुसऱ्या बाजूने असंच तळून घेऊया। आता मी तुम्हाला दाखवते। हे बघा, ह्यासाठी मी तुम्हाला सांगितलेली पुरी मोठी बनवा म्हणून। आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि वरून दाब देत देत आपल्याला तळून घ्यायची आहे। तर ह्याला आपण दुसऱ्या बाजूनेही चांगलं फ्राय करून घेऊया। स्लो गॅसवर आपल्याला तळायची आहे, म्हणजे आतूनही चांगली शिजेल आणि क्रिस्पी पण होईल आपली पुरी। आता आपण काढून घेऊया पुरीला। तुम्ही टिश्यू पेपरवर पण ठेवू शकता काढून। पुरी आपण अशी तेलातून निथळून पण घेऊ शकतो। बघा मी अशी निथळून घेत आहे पुरी। सर्व तेल निघून गेलेलं आहे। आता आपण जे इथे साखरेचा पाक तयार करून घेतलेला त्याच्यात आपल्याला पुरी सोडायची आहे व 3 ते 4 मिनिटं आपल्याला पाकातच अशी मुरत ठेवायची आहे। दुसऱ्या बाजूनी पण असंच आपण पाकात मुरवून घेऊया। छान अशी पुरी आपली झालेली आहे। बाकीच्या पुऱ्याही सर्व असंच मी तळून घेत आहे। आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलेलं ते आपल्याला सर्व ह्या पुऱ्यांवरून असं भुरभुरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरच आपल्याला जी आपण खसखस घेतलेली ती पण अशीच भुरभुरायची आहे। ह्याच्यामुळे फार छान टेस्ट येते पुरीला आणि रंगही छान आलेला आहे हळद घातल्यामुळे। 5 ते 6 दिवस ह्या पुऱ्या आरामात टिकू शकतात। येणाऱ्या गोकुळ अष्टमीला तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवा। आपली मस्त अशी कुरकुरीत क्रिस्पी मखमल पुरी तयार झालेली आहे। सर्वांना हॅपी गोकुळ अष्टमी।